राज्य सरकारकडून आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त व्यक्तींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात म्हणजे डिअरनेस अलाउन्समध्ये 3% वाढ आणि बोनस देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तसाच निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या राज्यभर जोरात सुरू आहे. दिवाळीपूर्वी ही घोषणा झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त वेतनधारकांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पहिलं पाहून घ्या, राज्य कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीची मोठी भेट. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देणार आहे. मात्र यावेळी बोनस सोबतच महागाई भत्त्यात वाढ करण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 14.82 लाख बिगर गॅझेटेड वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस या ठिकाणी मिळणार आहे. बोनसची कमाल मर्यादा 7,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीवर या निर्णयामुळे जवळपास 1,022 कोटींचा अतिरिक्त भार या ठिकाणी पडणार आहे. मात्र हा भार सरकारला आनंदाने स्वीकारावा लागेल, कारण यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल आणि त्याचा थेट परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही या ठिकाणी होईल. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहून घ्या, महागाई भत्त्यात 3% वाढीची या ठिकाणी शक्यता. तर 7वा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात म्हणजेच DA वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सध्या राज्यातील 16 लाखांहून अधिक कर्मचारी, शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता या ठिकाणी मिळतो. आता यात 3% वाढ होण्याची शक्यता असल्याने महागाई भत्ता 58% या ठिकाणी पोहोचू शकतो. याचा थेट फायदा असा होणार आहे की कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय या ठिकाणी वाढ होईल. वाढीव DA जुलैपासून लागू होऊ शकतो, त्यामुळे मागील महिन्यांपासूनची थकबाकी सुद्धा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. या वाढीमुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खिशात चांगलीच रक्कम या ठिकाणी येणार आहे. महागाईचा दर सतत वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरगुती खर्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीतच सरकारकडून मिळणारा हा अतिरिक्त भत्ता म्हणजे त्याच्या आर्थिक ताणावरील एक मोठा दिलासा या ठिकाणी ठरेल. आता जाणून घेऊया या ठिकाणी तिसरा मुद्दा, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी दिलासा. आता DR वाढणार. फक्त कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांनाही सरकारकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 7वा, 6वा आणि 5वा वेतन लागू असलेल्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकार महागाई दिलासा वाढण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 5वा व 6वा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणेच DR वाढवण्यात येईल. अंदाजे 12 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट या ठिकाणी लाभ मिळेल. DR वाढ लागू झाल्यास त्यांनाही जुलैपासून वाढीव रक्कम व थकबाकी या ठिकाणी मिळेल. यामुळे पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात या ठिकाणी वाढ होईल आणि वाढत्या महागाईच्या काळात त्यांना आर्थिक स्थैर्य देखील मिळेल. आता जाणून घ्या चौथा मुद्दा, बोनसचा लाभ नेमका कोणाला मिळणार. तर राज्य सरकारकडून बोनस देताना काही विशिष्ट पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत. ज्यांचे वेतन आणि पदश्रेणी निश्चितच मर्यादित बसते अशा सर्व कर्मचाऱ्यांना याचा या ठिकाणी लाभ मिळतो. आता बोनससाठी पात्रता पाहून घ्या. बिगर गॅझेटेड कर्मचारी, दुसरे म्हणजे वर्क चार्ज कर्मचारी, तिसरे दैनिक वेतनधारक या ठिकाणी कर्मचारी आणि काही विभागातील तात्पुरते कर्मचारी. या सर्वांना 7,000 रुपयापर्यंत बोनस मिळणार असून हा बोनस दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या खात्यात या ठिकाणी जमा होईल. सरकारच्या निर्णयानंतर संबंधित विभागांना बोनस वितरित करण्याचे आदेश देण्यात येतील. त्यामुळे सणासुदीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद या ठिकाणी झळकणारच आहे. पुढे पाहून घ्या, राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार. आता सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर एकूण 1,022 कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहेत. मात्र प्रशासनातील कर्मचारी समाधानी राहिल्यास सरकारी कार्यक्षमता वाढते, नागरिक सेवा अधिक गतिमान होते आणि शेवटी राज्याच्या आर्थिक प्रगतीतही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे हा निर्णय खर्चांपेक्षा गुंतवणुकीसारखा या ठिकाणी ठरू शकतो. पुढे जाणून घ्या, लागू नेमके कधीपासून होईल. तर राज्य सरकारच्या अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांनुसार वाढीव भत्ता, वाढीव महागाई भत्ता आणि महागाई दिलासा
DR हे जुलै 2025 पासून लागू होऊ शकतात. तर कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यांची थकबाकी एरियर्स दिवाळीपूर्वी येण्याची या ठिकाणी देण्यात येण्याची शक्यता आहे. बोनसचे वितरणही दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले जातील. आता पुढे जाणून घ्या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आणि प्रतिक्रिया काय. तर राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचं स्वागत करत सरकारने लवकरात लवकर अधिकृत अधिसूचना जारी करावी अशी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की महागाई वाढल्यामुळे घरगुती खर्च वाढला आहे. सरकारने महागाई भत्ता आणि बोनस वाढवून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा हीच या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे. आता जाणून घेऊया अधिकृत आदेशाची प्रतीक्षा. ही माहिती सध्या सार्वजनिक सरकारी सूत्रांवर आधारित आहे. अंतिम निर्णय व रक्कम निश्चित होण्यासाठी राज्य शासनाची अधिकृत अधिसूचना म्हणजेच ऑफिशियल नोटिफिकेशन येणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या संबंधित विभागांच्या अधिकृत वेबसाईट आणि शासनाच्या पत्रांकडे या ठिकाणी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दिवाळीपूर्वीचा आनंदाचा क्षण. महागाईच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला अतिरिक्त भत्त्याची अपेक्षा असते. सरकारकडून येणारा हा निर्णय त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित या ठिकाणी करणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ, बोनस आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव DR हे तिन्ही निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा खरा बोनस या ठिकाणी ठरणार आहेत. राज्य सरकारचा अंतिम निर्णय जाहीर होताच सर्व कर्मचाऱ्यांच्या घरात खऱ्या अर्थाने उत्साहाचे वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे. आता या ठिकाणी जाणून घ्या काही महत्त्वाच्या सूचना. ही माहिती अधिकृत सरकारी घोषणेसाठी प्रतीक्षित आहेत. वाढीव DA, DR आणि बोनस संदर्भातील आदेश जारी झाल्यावरच अंतिम निर्णय या ठिकाणी लागू होईल. कर्मचाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत अधिसूचनेकडे या ठिकाणी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया या संपूर्ण योजनेचा, आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो. तर राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणारा हा महागाई भत्ता आणि बोनस वाढ निर्णय नक्कीच आनंददायक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, तसेच सणासुदीच्या काळात घरगुती खर्च सहज पार पडेल. केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही अशी घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद या ठिकाणी दुप्पट होणार आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.